Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. बाबा अबकी बार 400 पार असं म्हणणं नरेंद्र मोदी फिरतायत, भाजप फिरतायत. काय वाटतंय किती जागा मिळवतील आणि किती सत्तेमध्ये कोण बसेल? हे पहा, अबकी बार 400 बार, 370 भाजपला, 303पेक्षा जास्त, 272पेक्षा जास्त, हे सगळे टप्पे आहेत. मला असं वाटतं की इंडिया आघाडीमुळं विरोधी पक्षाच्या मताची विभागणी होणार नाही आणि मोठा घटक आहे. आंबेडकरांना त्यांनी माणसं उभी करायला सांगितली तर कुठंतरी मताचं विभाजन करायचा केविलवाणा प्रयत्न आहे. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की आंबेडकरांना गेल्या निवडणुकीमध्ये MIMच्या सोबत 7% मतं पडली होती. आता MIM बरोबर नाही. त्यामुळे मागच्या टक्केवारीच्या अनुपातात आपण जर काढलं तर -MIM वंचितची ताकद ही 3% आहे. पण आज आंबेडकरी जनतेला हे लक्षात आलेलं आहे की आपण जर वंचितला मग टाकलं, एक वंचितचा उमेदवार निवडून येणार असेल तर त्याला टाकण्यात काही हरकत नाही. वंचितनी टाकली तर मला हरकत नाही. पण तसं नसेल तर मग वंचितला टाकलेलं मत हे मोदींना फायदा करून देईल का मोदींना नुकसान करेल, हे आंबेडकरी जनतेनं तपासलं पाहिजे. आणि आज ही लढाई बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान वाचवण्याची आहे. ज्या संविधानामुळं नुसत्याच आंबेडकरी जनतेला नाही तर दलित, शोषित, आदिवासी, OBC आणि आम्हा सगळ्यांना फायदा झालेला आहे. आज घटना नसली तर मराठा समाजाचा, बहुजन समाजाचं काय झालं असतं, गेल्या 1000 वर्षात काय परिस्थिती होती ती आम्हाला पुन्हा आणायची नाही. कोणाला मोदींना पाठिंबा द्यायचा असेल द्या, पण ही लढाई आमच्या दृष्टीनं संविधान वाचवायची लढाई आहे. राज्यघटना आम्हाला वाचवायची. आम्हाला पुन्हा वर्णव्यवस्थेवर जायचं नाही. मनुस्मृती आम्हाला मान्य नाही आहे. आणि त्यामुळे ही जर लढाई आंबेडकरांची घटना वाचवायची असेल तर मला खात्री आहे की कुणीही कितीही मतं फोडायचा, मताचे विभाजन करायचा प्रयत्न केला तर लोक त्याला प्रतिसाद देणार नाहीत. आणि त्यामुळे मला वाटतं की या एकंदरीत देशामध्ये एका बाजूला मोदी 400 पार म्हणतात, मग म्हणतात की काँग्रेस असं करणार आहे, तसं करणार आहे. आम्ही सत्तातच येणार नाही तुम्हाला 400 मिळाले तर, मग तुम्ही कशाला काळजी करताय? पण तुमचा आत्मविश्वास ढळलेला आहे. 400 सोडा, 303 सोडा, 272 सोडा, तुमची केविलवाणी परिस्थिती 200च्या वर जाणार का कमी राहणार हा प्रश्न आहे. आणि त्यामुळं देशातील शेतकऱ्यांनी, युवकांनी, गृहिणींनी आणि भ्रष्टाचाराने उभं आलेला, तुम्ही जे मताच्या टक्केवारीचा उल्लेख केला, उभं आलेल्या लोकांनी आज सत्तांतर करण्याचं ठरवलेलं आहे आणि सत्तांतर होणार.